माझ्या विश्वबंधू भगिनीनो, 12 जानेवारी 1863 नरेंद्रचा जन्म झाला। ते नरेंद्र कोण? तर ते नरेंद्र विश्वनाथ दत्त यांचे चिरंजीव आणि विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी ह्या नरेंद्रच्या आई आणि त्यांच्याच पोटी हा नरेंद्र 12 जानेवारी 1863 जन्माला आला। बालवयातच एक विरक्ती प्राप्त झालेला आणि बालवयातच संस्कार त्यांच्यावर चांगले झाले। घरात श्रीमंती होती, वडील कायदे पंडित होते आणि उत्तम प्रकारची वकिली त्यांची चालत असल्यामुळं भारतातल्या परप्रांतातले विविध जाती धर्माचे लोक न्यायाच्या वकिलाच्या कोर्टाच्या केसेस त्यांच्याकडे द्यायला येत असत। वेगवेगळ्या प्रकारच्या घरात त्यांनी अशी दालनं उभा केली होती आणि त्या प्रत्येक दालनात येणाऱ्या प्रत्येक भागातल्या माणसांच्या सवयीनुसार त्यांच्या बैठकी व्यवस्था आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, हुक्का वाढण्याची व्यवस्था केली होती। हे सगळं बालपणी नरेंद्रच्या दृष्टिक्षेपात आलं आणि त्यांना मनामध्ये असं वाटायला लागलं की सगळी माणसंच आहेत, पण यांच्या खोल्या वेगवेगळ्या, हुक्के ओढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य आणि हुक्के वेगवेगळे, हा काय प्रकार? म्हणून त्यांनी ही सगळी निघून गेल्यानंतर दुपारच्या वेळी आपल्या घरात त्या सर्व हुक्का असणाऱ्या खोल्यांच्यात प्रवेश केला आणि प्रत्येक हुक्के इकडं तिकडं ओढून हुकून बघायला लागले काय वेगळेपण आहे ते त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं आणि विश्वनाथ दत्त त्यांच्या पाठोपाठ आले आणि हे नरेंद्र तू काय करतोयस? तर त्यावेळी म्हटले हे सगळे हुक्के वेगवेगळे का? अहो मी सगळे वास हुकून बघितले, सगळ्यात एकच येतोय वास, म्हणजे तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं असं काय केलं? म्हणजे बालवयातच सगळं एकत्र येणं, समूह असणं, वेगळे पण नको पाहिजे, सगळी माणसं एक आहेत, ही विरक्तीचे संस्कार त्यांच्या घरातच त्यांना तिथे मिळाले। सवंगड्यांच्या समवेत बसलेले असताना, खेळत असताना घोड्यांशी संबंध त्यांचा आला। घोड्याच्या पागीमध्ये बसून ते शाळेला जात होते। त्या ठिकाणी घोड्याच्या पाग्यामध्ये घोडे असे उलट असताना तो घोडेस्वार त्यांचा होता तो खाली पडला। त्याच्यातून त्यांना शौर्य निर्माण करण्यासाठी ते उतरले, स्वतः ते पागी त्यांनी चालवली आणि अशा पद्धतीनं धाडसाची वृत्ती ही त्यांच्यात अशा पद्धतीने तयार झाली। घरी अभ्यासाला बसले असताना मित्रांच्या समवेत एकाग्रतेनं पुस्तक उघडलं की अगदी ते संपूर्णपणे ध्यानधारणेनंच वाचन करत होते। जवळून साप आल्यावर मित्र उठून ओढत पळत गेले। त्यांनी डोळे ते वाचनाच्या पासून दुर्लक्ष न करता तो साप बाजूने निघून गेला तिकडे लक्ष सुद्धा त्यांनी दिलं नाही। वरात बाजूने गेली त्यांनी लक्ष सुद्धा दिलं नाही। ही एकाग्रता अभ्यासाला लागणारी बालवयातच त्यांच्यात दिसत होती। त्यामुळं हा पुढं मुलगा एक बुद्धिमान स्कॉलर, फिलॉसॉफर होणार हे तिथंच कळत होतं। जसे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे विवेकानंदांच्या बालपणात या अशा गोष्टी घडत होत्या। आई वडील घरात रामायण महाभारताचे संस्कार करत होते। आई त्यांना रामाच्या कथा सांगायची, रामाचा जप करायची। आई रामाचा जप करत असताना आई राम म्हणजे काय, तू का त्याचा जप करतेस, मला राम दाखव, म्हणजे असे प्रश्न त्यांचे होते की विरोधी भास, ईश्वर दाखव, राम दाखव। अरे मग कीर्तन ऐकायला आई घेऊन गेली, तिथं कीर्तनकारानं रामायणातल्या बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या। त्यावेळी हनुमान हा रामाचा सेवक होता, मला हनुमान दाखव। मग आई म्हणाला तू त्या जंगलात जा, तिथं राम राम असा जप कर, तिथं तुला हनुमान आलेला दिसेल। मग तिथं तो गेला, जप करत थांबले, पण काय राम त्यांना दिसला नाही, हनुमान काय आला नाही। आईकडे आले आणि म्हटले मला काय तो राम भेटलाच नाही, मी गेलो त्याचे जप केले, हनुमानही तिथं दिसला नाही। आईनं उत्तर दिलं, आई सुद्धा त्याची विद्वान होती। अरे म्हटले रामानं हनुमंताला काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून हनुमान तुला बाजूला गेलेला असेल, त्यामुळे तो दिसला नाही। तर अशा पद्धतीनं बालवयातले संस्कार प्रत्येक कुटुंबात आई वडिलांनी मुलांच्यावर त्यांच्या ट्रॅकनं सोडण्यासाठी केले तर ती मुलं जीवनात त्यांच्या जीवनामध्ये एक काही जन्माला येऊन प्रवेशाला घेऊन आले असतील ते पुढे नेतात आणि जगाला काहीतरी वेगळेपणा प्रसिद्ध करून दाखवतात। त्यात नरेंद्र विश्वनाथ दत्त यांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल। अशी विरक्ती पुढं कॉलेजमध्ये शाळेत शिकत असताना ह्या सगळ्या गोष्टी होतच होत्या। परत ते कॉलेज प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉलेजमध्ये शिकायला गेले। प्रेसिडेंट कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं, BA पर्यंत त्यांचं शिक्षण झालं। BA ला त्यांनी तत्वज्ञान हा विषय घेतला, त्याला फिलॉसॉफी म्हणतात, आणि तो तत्वज्ञान या विषयामध्ये उत्तम पद्धतीनं उत्तम मार्काने ते पास पण झाले। होत असताना या शिक्षण काळात कॉलेजमध्ये एक कविता शिकवणारे प्राध्यापक वेस्टी त्यांची एक कविता शिकवताना त्या वेस्टींच्या कवितेमध्ये एक निसर्गरम्य भारतातलं पर्यावरणीय सौंदर्य आलं आणि ते भाव समाधी ज्यांना लागते असं निसर्ग सौंदर्य भारताच्या भूमीत आहे, ते भाव समाधी लागते त्यांनाच कळतं
असं प्राध्यापक वेस्टली कविता शिकवताना म्हटलं, तो ईश्वर असा चमत्कारिक आहे. मग लगेच ते उठले विवेकानंद आणि लगेच प्राध्यापकांच्याकडे गेले आणि म्हणाले, सर मला तुम्ही ईश्वर दाखवा. अरे म्हणले, मी तुला ईश्वर दाखवू शकत नाही. ज्याला भाव समाधी लागली त्याला तो दिसतो. मग भाव समाधी लागली कुणाला? तर कलकत्त्यापासूनच पुढे 4 मैलावर रामकृष्ण परमहंस एक आहेत, त्यांना भाव समाधी लागते. ते काली माता देवीचे भक्त आहेत आणि कालीमातेचे भक्त असल्यामुळं त्यांनी तिच्या देवीच्या प्रसन्नतेनं समाधी भाव समाधी लावून ही विरक्ती प्राप्त करून हा निसर्ग पाहिलेला आहे. तुला तो ईश्वर बघायचा असेल तर तू त्यांना जाऊन भेट. आणि मग नरेंद्र घरी आले आणि त्यांनी शाळेत घडलेली घटना आईला सांगितली. प्रत्येक गोष्ट आईच्या आज्ञेत ते राहत असत, आईच्या आज्ञेत वागत असत, आईला विचारून करत असत. वडिलांच्या बरोबर त्यांचे काही खटके उडायचे खोडकरपणामुळं. मग वडिलांच्या बरोबर खटके उडल्यानंतर वडिलांच्या बरोबर काही शाब्दिक चकमक झाली तर त्यांच्यातून काही उच्चारात शाब्दिक चकमक आलेली त्यांचे आई वडील त्यांच्या भिंतीवर लिहून ठेवायचे आणि मग त्याचे मित्र आले की ते वाचायचे आणि आई वडिलांना विचारणारे असं काय झालं तर नरेंद्र आज आम्हाला असं बोलला. मग ते काय बोलला ते भिंतीवर लिहिले असायचं त्यांनी. मग ते त्याला नरेंद्रला विचारायचे, तू असं घरी त्रास देऊ नको आई वडिलांना. आणि तो दुरुस्त आपल्या मनामध्ये आपल्या चुकांची दुरुस्ती करून घेत असे. स्वतःची चूक स्वतःच्या लक्षात आल्यावरच दुरुस्त होते हे बालपणातच त्यांना घरी अशा पद्धतीनं कळलं. त्यांचे आई वडील त्यांच्यावर फार रागवले नव्हते, चिडले नव्हते. तो चिडून काही बोलला तर ते शब्द लिहित होते, पण त्यामुळं त्याच्यात ती अशा पद्धतीनं स्वतःच्या चुका शोधण्याची सवयी स्वतःला लागली. एकाग्रता मनाची त्या ठिकाणी घडली. साहसी वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली. ईश्वर कुठं आहे मला बघायचा आहे, त्याचा शोध घ्यायचा संकल्प त्यांच्या डोक्यात आला आणि त्या ईश्वराच्या शोधार्थात भारत भ्रमण महाराष्ट्र भ्रमण त्यांनी केलं. आणि ईश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी अनेक वेळा ईश्वराच्या शोधार्थात आलेल्या शंका विचारण्यासाठी ते त्या आपल्या गुरुच्या शोधातच होते आणि भावसमाधीचा गुरु शोधण्यासाठी ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे गेले. त्यांना तो हा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळी रामकृष्ण परमहंसांनी त्यांना सांगितलं, अरे तुला हे जाणून घ्यायचं आहे ना ईश्वर कुठं आहे, तर तू विद्वान आहेस, हुशार आहेस, तुला ईश्वर कळेल. पण ते 5 वर्ष रामकृष्ण परमहंस यांच्याकडं गेले. अनेक प्रश्नांचा भडीमार त्यांच्याकडून करून त्यांच्याकडून त्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी मिळवली. त्या दोघांच्या मधला गुरु शिष्यांचा संवाद इतका विलोभनीय, इतका तत्वज्ञानी आणि विरक्त आणि अशा ईश्वर साक्षात भेटण्यासाठी आपल्याला आत्मप्रचितीनं प्रकट व्हावं लागतं हे विवेकानंदांना समजून देण्यासाठी, समाधी लावण्यासाठी काही स्वामी मठ या ठिकाणी त्यांना भेटायला सांगितलं. अनेक मठांच्या मध्ये त्यांनी दक्षिण भारतात भेटी दिल्या. त्या ठिकाणी काही मठाधिपत्यांनी त्यांना म्हटले की तुझी विद्वत्ता खूप मोठी आहे. आणि हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भ्रमण करताना विद्वतेची अनेक प्रवचनं त्यांनी तत्वज्ञानाची लोकांना द्यायला सांगायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची ओळख लोकांना पटली. भारतीय प्राचीन संस्कृती किती श्रेष्ठ आहे, धर्म आणि धार्मिक चळवळीमुळं होणाऱ्या सर्व गोष्टीच्या संदर्भातही त्यांना माहिती मिळाली. आणि अशा पद्धतीनं विवेकानंद घडत होते. घडलेल्या विरक्तीत ते देव शोधत होते. देव शोधता शोधता ते फिलॉसॉफर झाले. फिलॉसॉफरहून ते तत्वज्ञान जगाला सांगण्यासाठी भ्रमंती करू लागले. आणि ही भ्रमंती त्यांची सुरू असतानाच ते मुंबईलाही आले. मुंबईमध्येही त्यांनी एका मठात थांबण्याचा प्रयत्न केला. फार काळ तिथेही थांबले नाही. थोड्या दिवसानं पुण्यात आले. पुण्यातही त्यांनी थांबण्याचा प्रयत्न केला. तिथेही काही प्रबोधनं केली तत्वज्ञानावर. आणि नंतर पुन्हा ते इकडं कोल्हापूरलाही आले. कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्येही त्यांनी प्रवचने केलेली आहेत. आणि तिथून पुढे बेळगावला गेले. बेळगावहून पुढे खाली दक्षिण भारतात बेंगलोरला गेले. बेंगलोरवरून ते हळूहळू तामिळनाडू, केरळ आणि केरळच्या पुढे जाऊन दक्षिण भारताच्या टोकावर असणाऱ्या कन्याकुमारीपर्यंत असं भ्रमण करत प्रवचनं देत गेले. आणि शेवटी तिथं त्यांना त्या विरक्त कन्याकुमारीच्या किनाऱ्यावरती अथांग समुद्र जो प्रचंड दिसला. त्यावेळी ते शिवणीय समुद्राचं निळभोर पाणी, उसळत्या लाटा आणि मध्येच दगडांचा आलेला तो जमिनीचा भाग हे त्यांच्या नजरेत आल्यानंतर त्या बेटाच्या आपण जावं अशी त्यांची इच्छा झाली. पण मध्ये थोडा समुद्र होता. त्या किनाऱ्यावरून त्या बेटापर्यंत पोहोचण्यासाठी नावाडी होते. पण नावाडीला विचारल्यानंतर ते म्हटले 5 रुपये लागतील. त्यांच्याकडे ते 5 रुपये नव्हते. पण त्यांना त्या दगडावर जाऊन विलोभनीय दृश्य पाहायचं होतं म्हणून त्यांनी समुद्रात उडी मारली धाडसानं. बालपणातलं धाडस इथेही त्यांना उपयोगाला आलं. आणि जाऊन उभा राहिले आणि ते संपूर्ण विलोभनीय दृश्य त्यांनी पाहिलं. अशा प्रकारे
विवेकानंदांचं जीवनचरित्र सांगत असताना, त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक चांगले प्रसंग सांगत असताना, त्यांनी अनेक दिलेली तत्वज्ञानावरची प्रबोधन आणि भाषणाचे 10 खंड आहेत. राजयोग नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे, त्यात ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. 10 खंड मी वाचलेले आहेत, त्यातले 6 खंड मी पूर्ण वाचलेले आहेत. त्याच्यातही काही छोट्या मोठ्या त्यांच्या जीवनातल्या बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. आणि विवेकानंदांचे आता 12 जानेवारीलाच जन्मदिवस आहे, जयंती दिन आहे, आणि त्या दृष्टीनं आपल्याला त्याची ओळख व्हावी. त्यांनी या पद्धतीनं इकडं महाराष्ट्रात भ्रमण करताना टिळक पण त्यांना भेटलेले आहेत. लोकमान्य टिळकांच्यावर त्यांचंही संभाषण झालेलं आहे. त्याच्यानंतर काही विरक्त संन्याशांनी त्यांच्याबरोबर संभाषण करताना तात्विक फिलॉसॉफर म्हणून या जगाचं तत्वज्ञान, मानव जातीचं, संस्कृतीचं, धर्माचं पाहण्यासाठी त्यांनी सगळे त्यांच्या गुरुच्या आज्ञेनुसार ते वागायला लागले. 5 वर्षात रामकृष्ण परमहंसांनी त्यांना म्हटले, अरे तुला हे सगळं जाणून घ्यायचं आहे, तू मशिदीत जा. त्यांनी कुराण वाचलं, कुराण वाचायला लावलं गुरुनी त्यांच्या. कुराण वाचलं. आणि इस्लाम धर्माचं, इस्लाम हे काय आहे? इस्लाम या शब्दाचा अर्थ ईश्वराला शरण जाण्याचा आहे. तू मशिदीत कधी गेलायस का? जा मशिदीत, 5 वेळा नमाज पढ, म्हणजे तुला ईश्वराची ज्ञानाची प्राप्ती होईल, प्रकट होईल. तू कधी बौद्ध धर्मात हिनयान महान पंथ आहेत त्याचे पाहिलेस का? या कुराणामध्ये इस्लाम धर्मामध्ये शिया सुन्नी पंथ आहेत, त्यांचाही अभ्यास केलास का? हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाचाही अभ्यास केलास का? हे सगळं वाचलं तर तुझ्या लक्षात येईल. आणि जैन आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञानाचा तर फार मोठा आघात आणि फार मोठी शिकवण या जगाला त्यांनी दिलेली आहे. म्हणून मूळ हे भारतीय धार्मिक चळवळीचं मूळ केंद्र भारत आहे. आणि भारत सर्व धर्म सहिष्णुता पाळतो, म्हणून जगातल्या इतर धर्मांच्या पेक्षा भारतीय धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध आणि मोठं आहे हे त्यांनी पटवण्यासाठी परदेशात जाण्याचं ठरवलं. आणि मग परदेशातही ते गेले. अनेक ठिकाणी त्यांनी भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञान जगाला पटवून दिलं. अशा पद्धतीनं आपल्या एक संन्यासी आयुष्यभर संन्यासी राहिले. आपले गुरु रामकृष्ण परमहंसांना त्यांनी विचारलं, तुम्ही लग्न कसं काय केलं? तर ते म्हणले, 18 वर्षाची माझी पत्नी शारदा माझ्यापेक्षा लहान आहे. मी काली मातेचा भक्त असल्यामुळे त्या माझ्या पत्नीच्या रूपात मी तिला काली मातेच्या रूपात पत्नी म्हणून तिचा मी स्वीकार केला. आणि आम्ही असं दोघं पती पत्नीसारखं काली मातेच्या रूपात मी त्यांची पूजा करतो, तशीच ती पत्नी म्हणून मी तिच्या पूजा करतो, असं शारदा आणि मी राहतो, असं त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची, प्रश्नाचं उत्तर शोधायचं, नाही मिळालं तर पुन्हा दुसऱ्याला विचारायचं. ही जी खोचक बुद्धी मुळापर्यंत घुसण्याची तत्वज्ञानाची फिलॉसॉफरची या विवेकानंदांच्यात होती. म्हणून जागतिक धर्म परिषद जेव्हा भरली शिकागोला अमेरिकेत, तेव्हा ते 1893ला ती जागतिक परिषद बहुतेक भरली. आणि त्या जागतिक परिषदेचं वैशिष्ट्य असं होतं की नियोजनबद्ध शिकागोमध्ये अमेरिकेतल्या ती परिषद भरवलेली होती. त्या परिषदेमध्ये सगळ्या धर्मगुरूंना बोलवण्यात आलं होतं. सुमारे 7,000 धर्मगुरू त्या परिषदेला तिथं आले होते. आणि विवेकानंदांना काही निमंत्रण भारताला नव्हतं. भारत इंग्रजांचा गुलाम असल्यामुळं त्यांनी भारताला काही बोलवलं नव्हतं. पण विवेकानंद 2-2.5 महिने तिथं त्या परिषदेच्या आधी पोहोचले होते. त्या परिषदेत त्यांना बोलायचं होतं, म्हणून तिथं गेले, चौकशी केली, पण त्यांना तिथं काही त्यांची डाळ शिजली नाही. म्हणून शेवटी नाराज झाले आणि बोस्टनला निघून जायचं ठरवलं एका आपल्या मित्राला भेटायला. आणि बोस्टनमध्ये त्यांचा एक मित्र होता, बेल नाव आहे त्याचं. आणि त्यानं म्हटलं, अरे त्यांना एक गुरु होते साधू, 30 वर्षानंतर एक त्यांना विरक्ती प्राप्त झाून संन्यासी झाल्यानंतर त्यांच्यात आलेलं तत्वज्ञान पाहिल्यानंतर साधूंनी त्यांना विरक्ती प्राप्त झालेली आहे म्हणून त्याला विवेकानंद असं नाव दिलेलं होतं. त्यांचं मूळ नाव नरेंद्र, हे विवेकानंद ज्ञानानं प्राप्त झालेली पदवी आहे त्यांची. आणि ती त्या एका साधूनं दिलेली ती पदवी आहे. आणि अशा पद्धतीने विवेकानंद बोस्टनला जात असताना तिथं आपल्या वेलला भेटले. आणि वेल म्हणला, अरे तू इकडं कुठं काय नरेंद्र आलास? विवेकानंदला त्यावेळी ते म्हणले, अरे मी परिषदेला आलो होतो, पण माझ्या सगळ्या चुका होत्या. आमच्या शास्त्राप्रमाणे त्यांची कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळं त्या परिषदेला मला हजर राहता येत नाही. ते म्हटले, मी त्या परिषदेचा सदस्य आहे, चल तू मागं जा शिकागोला. मी त्याने पत्र दिलं आणि त्या पद्धतीनं मी तुझ्या पाठोपाठ येतो म्हटले. आणि ते पुढे गेले. तिथेही परिषदेच्या ठिकाणी जाऊन पोचले, पण फारसं ते पाठीमागून त्यांचे मित्र येतच होते. आणि दोघांची भेट होईपर्यंत 1 दिवस 2-4 दिवस त्यांना राहण्याची व्यवस्था तिथं काही शिकागोमध्ये झाली नाही. त्यामुळे तिथे एक बाई त्यांना भेटल्या ख्रिश्चन, आणि त्यांनी तिथं त्या ठिकाणी त्यांची ती व्यवस्था त्या वेलच्या सांगण्यावरून केली. आणि अशा पद्धतीने त्या परिषदेत ते हजर झाले आणि ती परिषद सुरू झाली. परिषदेत त्यांना भाषण मारायला दिलं.
तिथं वक्तव्य भाषण करताना त्याने आपल्या लोकांनी विविध पद्धतीने अशी भाषणं मारली की जणू काय आपला धर्म आणि आपली हे आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीच बोलले. पण विवेकानंदांची भाषणाची सुरुवात अशी होती, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणजे माझ्या बंधू आणि भगिनीनो. या एवढ्या शब्दातच ती परिषद पहिल्या वाक्यानं त्यांनी जिंकली. टाळ्याच्या कडकडात अमेरिकन लोकांनी त्या धर्मपरिषदेतल्या सर्व धर्मगुरूंनी त्यांचं प्रचंड स्वागत केलं. आणि मग त्यावेळी त्यांनी आपली भारतीय मूळ संस्कृती, जगाच्या सर्व धर्माची सहिष्णुता मानणारी असल्यामुळं भारत हा मूळ धर्मात इतर धर्माचं मूळ तत्व आहे असं त्यांनी पटवून दिलं. आणि नंतर पुढे ती परिषदेमध्ये ती 17 दिवस परिषद चालली, त्यात 12 दिवस त्यांनी प्रवचनं केली आणि महान श्रेष्ठत्व आपलं सिद्ध करून अमेरिकेला आणि जगाला दाखवून दिलं. असा हा महान संन्यासी योगी विवेकानंद महाराज यांच्याबद्दल आपल्याला आणखी काय सांगावं. धन्यवाद.